राजेंद्र सावळेराम घोडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आंबेगाव तालुका सदस्य। तर या ठिकाणी आम्ही आंबेगाव तालुक्यात मी पश्चिम भागामध्ये राहतो आणि आवणीला गावाला होतो। तर ही घटना मी थोडं संध्याकाळी आल्यावर रेंजमध्ये बघून व्हिडिओ बघत असतो। तर ही घटना पाहिली आणि मनाला अतिशय म्हणजे वाईट वाटलं की देशामध्ये किंवा हे जे काही राज्यामध्ये आताची जी परिस्थिती आहे, जे काही राज्यकर्ते आहेत, ज्यावेळेस लोकशाहीचा जे काही पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ ज्यावेळेस भूमिका घेत नाही आणि लोकांना निराशा वाटते, म्हणजे लोकशाहीवरचा विश्वासच उडाल्यासारखं वाटतं आणि अशा वेळेस लोकशाहीचा चौथा स्तंभ त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न होतो आणि हा आवाज अशा पद्धतीने जर दाबण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ही बाब निषेधार्थ आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे। इथल्या जे काही प्रशासन आहे, ह्या प्रशासनाने, आपण लोकशाहीचा एक भाग आहोत, लोकशाही जिवंत ठेवण्याचा एक भाग आहोत, त्या पोलिसांनी याच्याकडे गांभीर्याने बघून त्या पद्धतीने गुन्हे दाखल केले पाहिजेत। त्या अशा प्रवृत्तींना वाचवणे म्हणजे हा सुद्धा एक देशद्रोहाचाच प्रकार आहे। म्हणून भविष्य काळामध्ये जे काही शासन आणि प्रशासन लोकशाहीचं मुख्य स्तंभ आहेत, हे जर लोकशाहीला डावलून अशा गुंड प्रवृत्तींना सहारा देण्याचं काम आणि लोकशाहीलाच संपवण्याचं काम करत असेल तर पत्रकार बांधवांना आमच्या पक्षाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो। आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जनसुरक्षा विधेयक अशाच सरकारला वाचवण्यासाठी, गुंड प्रवृत्तींना संरक्षण देण्यासाठी जो कोणी आवाज, उद्या आपल्या ह्याच कायद्याच्या अंतर्गत आपल्यासारखे अनेक पत्रकारांवर गुन्हे पण दाखल होऊ शकतात। ह्या कायद्याच्या विरुद्ध आमच्या पक्षाचे जे काही आमदार आहेत, कॉम्रेड विनोद निकोले यांनी स्पष्ट आपल्या सभागृहामध्ये भूमिका घेतली आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ही रस्त्यावरती, जनतेवरती हा विरोधाचा मुद्दा आणणार आहे। म्हणून आपल्या सगळ्या पत्रकारांना विनंती आहे की असं जर कोणी भ्याड हल्ला करत असेल तर लोकशाहीच्या बाजूने, लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाहीचा जो आवाज आहे तो अधिक मजबूत करण्यासाठी मी सगळं काम सोडून या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांचा जो काही निषेध मोर्चाचा जो काही आयोजन केलंय त्याला मी या ठिकाणी फक्त पाठिंबा नाही तर हा आवाज अधिक मजबूत करावा याच्यासाठी मी इथं आलेलो आहे। आणि पोलीस यंत्रणेला आमचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनसंघटनेच्या वतीने नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे की तुम्ही लोकशाहीचा भाग आहात, याच्याकडे गांभीर्याने बघा। ज्या गुन्ह्या याच्यावरती योग्य पद्धतीने गुन्हे दाखल करा आणि जर असं झालं नाही तर मागतं उद्या तुमच्या विरुद्ध सुद्धा इथली जनता त्या पद्धतीने उत्तर देईल। त्याच्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा पुढे असेल असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि आपल्या जी काही घटना झाली त्याचा एक ठिकाणी निषेध व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।